माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आपण व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की व्यायामाआधी वॉर्मअप करणे का महत्त्वाचे आहे आणि ते न केल्यास काय नुकसान होऊ शकते. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि फिट राहा. सर्वांनी आपल्या शरीरासाठी व्यायाम करणे अतिशय गरजेचे आहे. आपण अशा व्यायामाची सुरुवात करत आहोत ज्यांना तुम्हाला तुमच्या जीवनाचा भाग बनवावा लागेल. जर तुम्ही या वर्कआउट रुटीनला नियमितपणे फॉलो केल्यास तुमचे फिटनेस ध्येय नक्कीच तुम्ही गाठू शकाल. सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आपल्याला बारीक व्हायचं असतं, आपल्याला फिट व्हायचं असतं. आपण इतर लोकांना जेव्हा बघतो की ते फिट असतात त्यावेळेस आपल्याला वाटतं की यार आपण पण ह्यांच्यासारखे असायला पाहिजे होतो. परंतु आपली एकच गोष्ट कमी पडते की आपण आळस करतो. आपण आळस न करता आपण जर ह्या गोष्टी नियमितपणे ह्या गोष्टींमध्ये सातत्य जर ठेवलं तर आपलं ध्येय नक्की साध्य होऊ शकतं. त्यासाठी आपण रोज सकाळी उठून व्यायामाची सुरुवात केली पाहिजे. कुठलीही गोष्ट मनापासून करण्यासाठी किंवा त्या गोष्टीची सवय लागण्यासाठी कमीत कमी 3 महिन्याचा कालावधी तुम्ही वेळ त्या गोष्टीला दिला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट सातत्याने 3 महिने म्हणजेच 101 दिवस जेव्हा तुम्ही ही गोष्ट सातत्याने करता त्या गोष्टीची तुम्हाला आपोआपच सवय लागून जाते आणि ती गोष्ट तुम्ही वारंवार करू शकता. आता मी व्यायामाआधी जी गोष्ट केली जाते त्या गोष्टीबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. तो म्हणजे वॉर्मअप करणे का गरजेचे आहे. वॉर्मअप म्हणजे काय आणि ते का करणे गरजेचे आहे याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. आपण अशा व्यायामाची सुरुवात करत आहोत ज्यांना तुम्हाला तुमच्या जीवनशैलीचा भाग बनवावा लागेल. जर तुम्ही या वर्कआउट रुटीनला नियमितपणे फॉलो केले तर तुम्ही तुमचे फिटनेस ध्येय नक्की साध्य करू शकाल. कोणताही व्यायाम करण्यापूर्वी वॉर्मअप करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या शरीराचे तापमान वाढते, स्नायू लवचिक होतात. फक्त 5 ते 10 मिनिटाचा वॉर्मअप तुमचा वर्कआउट अधिक प्रभावीशाली बनवू शकतो आणि अशा व्यायामामुळे आपली पर्सनॅलिटी ही अतिशय उत्तम दिसते. 4 माणसांमध्ये गेल्यानंतर आपणही तितकेच उठून दिसतो. आपल्यामध्ये अतिशय कॉन्फिडन्स येतो. त्यामुळे सर्वांनी नियमितपणे वर्कआउट करा. चला तर मग सर्वांनी नियमितपणे व्यायाम करा. सर्वांनी आनंदी राहा, हॅप्पी राहा, हसत राहा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.